हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्यायः. च योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18. श्लोक क्रमांक 42. शमोदमस्तपश्चौचं शान्तिरार्जवमेव च ज्ञानो विज्ञानमास्तिकं क्यं ब्रह्मकर्म स्वभावजम्. शम दम तप शुद्धी, क्षमाशीलता, आर्जव तसेच ज्ञान विज्ञान आणि आस्तिक्य ही ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत. चातुर्वर्णाची मूलभूत माहिती सांगून झाल्यावर आता भगवंत श्री सर्वप्रथम ब्राह्मणाची कर्तव्य कर्मे कोणती असतात ते येथे सांगत आहेत. येथे एकूण 9 महत्त्वाची कर्मे सांगितलेली आहेत. याच अनुषंगाने ब्राह्मणाने इतरही योग्य ती कर्मे करायची आहेत. 1. शम, अंतर्निग्रह, मनाचा संयम आणि विवेक, मनावरचा ताबा म्हणजे शम. मन बेतालपणे वागता कामा नये. आपल्याला पाहिजे तसे मनाकडून काम आपण करवून घ्यायला पाहिजे. बुद्धीने सृष्टी ज्ञानाचे विश्लेषण प्रक्षेपित केल्यावर मनाने आत्मेच्छेने त्यावर कर्मेंद्रियांकडून कर्म करवून घेतले पाहिजे. मन देहादी इंद्रियांच्या सौख्यासाठी न झटता आत्म्याच्या इच्छेने कार्यप्रवृत्त झाले पाहिजे. 2. दम. दम म्हणजे देहादी इंद्रियांवर आपला ताबा असणे. देहादी इंद्रियांनी त्यांना सौख्य वाटेल तसे आचरण न करता आत्मभान ठेवून त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे. तप. तप म्हणजे खडतर परिश्रम घेऊन कर्म यशस्वीपणे पूर्ण करणे. अपार कष्ट घेण्याची क्षमता असली पाहिजे. अपयशाने नाउमेद न होता कार्यसिद्धीस जाईपर्यंत अखंड प्रयत्न चालू असले पाहिजेत. 4. शुद्धी. शुद्धी ही अंतर्बाह्य अपेक्षित आहे. शुद्धी ही परिपूर्ण अपेक्षित आहे. शुद्धी ही सदा सर्वदा अपेक्षित आहे. शुद्धी काये वाचे आणि मने असली पाहिजे. 5. क्षमाशीलता. आपली वृत्ती क्षमाशील असली पाहिजे. कोणीही काही अपराध केला तरी त्याला क्षमा करून सुधारण्याला संधी द्यावी. सर्वजण परमात्म्याचीच लेकरे आहेत, त्यांना सांभाळून घ्यायला पाहिजे. 6. आर्जव. आपली वर्तणूक सरळ आणि साधी असली पाहिजे. कोणाला कोंडीत पकडून त्रास देण्याची वृत्ती नसावी. जीवन महा आनंद घन आहे, त्याचा प्रत्येक क्षणी आस्वाद घ्यावा. छक्के पंजे खेळून स्वतःचे आणि इतरांचे जीवन उदास करू नये. 7. ज्ञान. विश्वाचे ज्ञान असावे. या जगतात परमात्मा अनेकविध लीला करत आहे, त्याचे ज्ञान करून घ्यावे आणि त्याचा साक्षी राहून आस्वाद घ्यावा. 8. विज्ञान. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. हे विशेष ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. परमात्म्याचे ज्ञान असावे, त्याला ओळखावे, त्याची सत्ता समजून घ्यावी, म्हणजे जीवनाचा कैवल्यानंद मिळवता येतो. उगीचच अहंकार अहमन्यता बाळगू नये. 9. अस्तिक्य. परमात्म्यावर नितांत श्रद्धा असावी. या विश्वासकट विश्वातील प्रत्येक गोष्टीचा केवळ तोच एकमेव करता आणि करविता आहे, त्याच्यापुढे नतमस्तक व्हावे. भगवंत श्री सांगत आहेत की ही ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत. ती त्याच्या गुणानुसार त्याला प्राप्त झालेली आहेत. ती त्याने पूर्ण ताकद वापरून पार पाडायची आहेत. याच्यापासून जो ढळेल तो ब्राह्मण पदावरून घसरेल. येथे जन्माचा काहीही संबंध नाही. येथे गतजन्मीच्या संचिताचा प्रश्न आहे. तसेच या जन्मीच्या भोगापवर्गतेचा प्रश्न आहे. त्यावरून प्रत्येकाचा गुण उफाळून येत असतो आणि त्याप्रमाणे जो तो आचरण करत असतो. याला जोडून पुढचा श्लोक क्रमांक 43.
शौर्यं तेजो धृतिर्दाक्षम्य युद्धे चाप्यपलायनं दानमीश्वरभावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम्. शौर्य, तेज, धृती, दक्षता, युद्धामधून माघार घेणे, दान, ईश्वरभाव ही क्षत्रियाची स्वाभाविक कर्मे आहेत. ब्राह्मणाची कर्मे सांगून झाल्यावर आता भगवंत श्री येथे क्षत्रियाची त्याच्या स्वभावानुसार त्याला प्राप्त झालेली कर्मे सांगत आहेत. येथे प्रमुख अशी 7 कर्मे सांगितलेली आहेत. ही आणि या अनुषंगाने योग्य अशी कर्मे क्षत्रियांनी करायची आहेत. 1. शौर्य. क्षत्रिय महापराक्रमी शूरवीर असला पाहिजे. त्याला किंचित मात्रही कसलीही भीती वाटता कामा नये. शत्रू आला तर त्याने त्याच्यावर त्वेषाने चढाई केली पाहिजे. त्याला रणनीतीचे उत्तम ज्ञान असले पाहिजे. त्याला लढाईचे डावपेच आखता आले पाहिजेत. रक्ताने त्याची वीरश्री वृद्धिंगत झाली पाहिजे. अर्थात क्षत्रियाने धर्मयुद्ध केले पाहिजे. त्याने आपणहून लढाई किंवा चढाई करू नये. परंतु कोणी आक्रमण करू इच्छित असेल तर त्याला कायमची अद्दल घडवावी. 2. तेज. क्षत्रियाजवळ असे काही तेज असले पाहिजे की पापी आणि दुराचारींनी त्याची धास्ती घेतली पाहिजे. चोर लबाड लोकांवर त्याचा दरारा असला पाहिजे. हे वीरतेज असते. त्याच्या नुसत्या आठवणीने शत्रू कापला पाहिजे. 3. धृती. क्षत्रियाजवळ धैर्य, चिकाटी, जिद्द असली पाहिजे. लढाई जिंकायचीच अशी त्याला खुमखुमी असली पाहिजे. त्याने कडवट आणि चिवट झुंज दिली पाहिजे. विपरीत परिस्थितीतही त्याने कच खाता कामा नये. 4. दक्षता. प्रजेचे रक्षण करायची, देशाची रक्षण करायची क्षमता क्षत्रियाने घेतली पाहिजे. तो सदा सर्वदा जागृत असला पाहिजे. त्याने कोणत्याही क्षणी गाफील असता कामा नये. 5. युद्धातून माघार न घेणे. क्षत्रियांनी लढाईमधून कधीही पळ काढता कामा नये. शेवटच्या श्वासापर्यंत त्याने प्राणपणाला लावून लढले पाहिजे. त्याला माघार घेणे कसे ते माहीत असता कामा नये. त्याने शत्रूला पाठ दाखवता कामा नये. याचबरोबर लढाईचा डावपेच म्हणून, गनिमी कावा म्हणून माघार घेण्याची चतुराई असायला पाहिजे. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. 6. दान. क्षत्रियाने सढळ हाताने दान केले पाहिजे. दान देताना पूर्ण उदार मनाने दिले पाहिजे. 7. ईश्वरभाव. क्षत्रियाजवळ स्वाभाविक असा नेतृत्व गुण असला पाहिजे. त्याच्यात शासन चालवण्याची उपजतच उर्मी असली पाहिजे. त्याला पुढारीपणाची आवड असली पाहिजे. समाजाच्या भल्यासाठी त्याने स्वाभाविकच काम केले पाहिजे. हरिओम.